करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. वैर करणाऱ्या आणि घात करणाऱ्या लोकांपासून सावधान असलं पाहिजे. आपलं डोकं आणि मन केव्हा शांत होईल. बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. वैर करणारी आणि घात करणारी माणसं. प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, आपला घात केव्हा होतो, आपण लोकांचे वैरी केव्हा होतो, प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे जरी असले तरी त्यात जमीन आसमानाचा फरक असतो. कारण शून्यात आपलं एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. बघा भाग कसा दिलेला आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखं दिसतं, परंतु अर्थ वेगवेगळा असतो की नाही. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आता आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना संघर्ष येतो की नाही. सुखदुःख येतच असतात. का सुखाचाच मार्ग आपल्यासाठी दिलेला आहे? नाही ना. दुःख येत असतात, अडचणी येत असतात, संकट ओढवतात, परंतु आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतं. हा रुबाब बघा प्रत्यक्षात विकत घेता येत नाही. आणि माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितका पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. इथे पैसा उपयोगी पडत नाही. कारण पैशांची गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर कशी करावी हे समजवून बघा प्रत्यक्षात आपल्यासाठी दिलेलं आहे. म्हणून माणसाचा संग्रह करणं सोपं नाही आहे. त्यासाठी विश्वास असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे, जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते, तर प्रत्यक्षात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहेत, अंतःकरणात जिद्द आहे आणि भावनांना फुलाचे गंध आहेत. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एखादं कार्य करायचं आहे, आपल्या मनामध्ये एक जिद्द असते, हृदयामध्ये ध्येयाचं वादळ आहे, कारण ते मला पूर्ण कार्य करायचं आहे, अंतःकरणात जिद्द आहे आणि भावनांना फुलाचं गंध आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो डोळ्यासमोर खुलं आकाश आहे. तोपर्यंत येणारा क्षण हा आपलाच असतो. बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो, वचन देऊन आपण आशा निर्माण करीत असतो. ते वचन पूर्ण केल्यानंतर विश्वास दृढ होतो. आपण एखाद्याला वचन देतो, परंतु त्या वचनावर आपण ठाम नसतो. वचन देऊन आपण बघा आशा निर्माण करीत असतो. आपण समोरच्या व्यक्तीला वेळ दिलेली असते आणि समोरची व्यक्ती बघा आपल्यावर विश्वास ठेवत असते, परंतु आपल्या मुखातून जे वचन, आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेले आहेत, ते शब्द आपण कधी पूर्ण करत नाही.
ते वचन आपण कधीही पूर्ण करत नाही, परंतु ते जर वचन पूर्ण केलं तर प्रत्यक्षपणे विश्वास दृढ आणि कायम राहतो. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. बघा, प्रत्यक्षात पाहायला गेलो हिशोब लावता येतं, परंतु भावनांचा कधीही नाही ना. विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती विश्वासाने आपल्याला एखादी गोष्ट सांगत आहे, जर आपण ती सांगितलेली गोष्ट आपण प्रत्यक्षात ऐकली नाही तर त्या गोष्टीचा उपयोग काय? बोललेल्या प्रत्येक शब्दाचा आपण विपरीत अर्थ घेतला जातो. म्हणजे काय, समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणत आहे, आपण त्या बोललेल्या शब्दाचा अर्थ आपण वेगळाच काढत आहोत. म्हणून प्रत्यक्षात समर्थ म्हणाले, शब्द जाणून घेतले पाहिजे. आपलं कसं होतं, नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडून गेले वारे. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सगळं संपलं याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. कठीण प्रसंगी बघा, प्रत्यक्षात भागीदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा, कारण सुखाचं दावेदार तर खूप जण असतात. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जे बोलायला लबाड आणि माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ना, ते लोक समाजात प्रिय असतात. कारण आपण प्रामाणिक आहोत. आपली किंमत कोणाला कळणार नाही. परंतु आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद जर सोडला तर शरीराला फायदा, आणि वाद जर सोडला तर नात्याला फायदा. म्हणून स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग करता यायला हवा. अनेक विचार आपल्या मनामध्ये, अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात, परंतु प्रत्यक्षात आयुष्यात जीवन जगत असताना आपण जेव्हा एकटे असू ना, तेव्हा विचारांची काळजी घ्या, आणि जेव्हा लोकांसोबत असू तेव्हा शब्दांची काळजी घ्या. का असं सांगितलं? एकटे जेव्हा असतो तेव्हा विचारांची काळजी का घ्यायची? कारण आपल्या मनामध्ये हे विचार येत असतात. चांगले विचार येत असतात, वाईट विचार येत असतात. कोणते विचार चांगले आहेत, कोणते विचार वाईट आहेत, हे आपल्याला कळले गेले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण लोकांसोबत असू ना, तेव्हा शब्दांची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा विचारांचं घेणं देणं नसतं. आपल्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडत आहेत, चांगले पडतात का वाईट पडत आहेत, तेव्हा शब्दांची काळजी नियमितपणाने घेतली पाहिजे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे, जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळगतात ना. म्हणून नाती जपत चला. बघा, लहान मुलांकडून का धडा शिकलो पाहिजे? आपण लहान मुलांना ओरडतो, लहान मुलांना मारतो, परत तीच लहान मुलं आपल्याला बिलगतात. बरोबर की नाही? म्हणून नाती जपत चला. कारण आज माणूस एवढा एकटा पडलाय, कोणी फोटो काढणारा पण नाही आहे. सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक आज फॅशन समजतात ना.
कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो पूर्वीचा काळ, आजी आजोबांचा, वडिलांचा बघा जो काळ होता, त्यामध्ये सगळी लोक एकत्र असायची, हाकेला धावून यायची. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आता माणुसकीच राहिली नाही ना. म्हणून धडा हा लहान मुलांकडून का घेतला पाहिजे? कारण आज माणूस एकटा पडलेला आहे, कोणी सोबत नाही आहे. मग सोबत कोण आहे? खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरू बिन तो सर्वथाई न दिसे. म्हणून फोटो काढण्यासाठी पण आता कोणी येत नाही आहे. आपणच आपला सेल्फी काढतो आणि आपल्या स्टेटसवर ठेवत असतो, आणि त्याला लोक आज काय समजतात? तर फॅशन समजतात. म्हणून भाग कसा दिलेला आहे, बोलून मन मोकळं करणारा मनात बघा प्रत्यक्षपणे कपट ठेवत नाही, मात्र वरवर हसून मनात कपट ठेवणारा घात केल्याशिवाय राहत नाही. जो मनाने बघा मन मोकळा असतो, जो कधी मनामध्ये साठवून ठेवत नाही, प्रत्यक्षपणे बोलून जातो ना, त्याच्या मनात काहीच नसतं, परंतु वरवर हसून मनामध्ये सर्व साठवून ठेवतो, तो घात केल्याशिवाय राहत नाही. म्हणून विचार करा, आपली संगत कोणासोबत असावी? बरोबर की नाही? कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो ना, माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. माझं आणि भ्रांतीचं वजन आपण काय घेऊन आलो का? नाही आहे. तर आपलं म्हणून जगता यायला हवं. आपण एखादी जमीन घेतली, एखादी कोणती गोष्ट घेतली, तर आपण काय म्हणतो? हे सर्व माझं आहे, माझा हा मालकी हक्क आहे. परंतु हे आपलं आहे. बरोबर की नाही? असे शब्द ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी खूप बघा प्रत्यक्षात चांगलं वाटतं, आणि जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता यायला हवं. म्हणून भाग दिले. चांगलं वागणं केव्हा प्राप्त होईल? आयुष्यात चांगले दिवस ज्यावेळी प्राप्त होतील, म्हणजेच झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल, तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसानं वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं, म्हातारं नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार घेत फिरत असतं, परंतु ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असतं. आपण काय म्हणतो? साठी बुद्धी नाठी. परंतु झेप घ्यायचं आहे, अंगी बांधले, नियोजन केलेलं आहे, निवेदन ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो? वयाचं बंधन असतं. कोण मला बोलेल, कोणी काय मला चिडवेल, परंतु माणसांचं वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं म्हणजे काय? बघा प्रत्यक्षात म्हातारं नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार घेत फिरत असतं, परंतु ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देण्याचं कार्य करत असतं. कारण प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याच्या अपेक्षा करूच नका. म्हणून प्रामाणिकपणे आपला हा ध्येय असला पाहिजे. ज्याप्रमाणे जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे. कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो ना, तेव्हा आपल्या जीवनातला तो क्षण जो परत कधीच येत नाही. बघा प्रत्यक्षात अट्टहासाने जोपासलेला राग, आपल्या मनामध्ये काय कमी राग आहे? परंतु तो राग आपल्याला बाजूला काढायचा आहे. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी, आणि विषय वासना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता हे बाजूलाच ठेवायचे. हे ज्यांना समजत नाही
त्यांना आपण कशाने हारलोय हे आयुष्यभर उमगत नाही. म्हणून वैर करणाऱ्या आणि घात करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने कोमटी, ईश्वरी अर्पुनी लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.